कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमादपे फलान्यपि परार्थाय वृक्षाः ಸತ್ಪುರುಷಾ ಇವ ಏತಸ್ಯ ಅರ್ಥ ವೃಕ್ಷಗಳು ನೆರಳನ್ನು ಅನ್ಯರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ತಾವು ಬಿಸಿಲಿನಲ್ಲಿಯೇ ನಿಲ್ಲುತ್ತವೆ. ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ತಾವು ತಿನ್ನದೆ ಪರರಿಗೆ ನೀಡುತ್ತವೆ. ಆದ್ದರಿಂದ ವೃಕ್ಷಗಳು ಸತ್ಪುರುಷಗಳಿದ್ದಂತೆ. ಮಮ ನಾಮ ವೈಷ್ಣವಿ ಜೊಮ್ನಾಳ್. ಮಮ ಗ್ರಾಮಸ್ಯ ನಾಮ ಮಧುರಕಂಡಿ. मम नाम निरीक्षा पाटिल. मम ग्रामस्य नाम नंदेश्वर. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलये नमः. कान् पृच्छामः सुरा सर्गे निवसामो वयं भुवि. किं वा काव्यरसस्वादु किं वा स्वादीयसि सुधा. द्राक्षान्नानमुखी जाता शर्करा चष्मताङ्गता. सुभाषितं रसं दृष्ट्वा सुधा गीता दिवङ्गता. अधमादनमिच्छन्ति धनमानौ तु मध्यमा उत्तमा मानविच्छन्ति मानव हीमतां धनम्. प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तृष्यन्ति जन्तवः तस्माकदेव वक्तव्य वचनकारविध. मम नाम सेवन्ति. मम ग्रामस्य नाम बडव्याकुड. आचार्यत पादमादन्ते पादं शिष्यस्वमेधया पादं स ब्रह्मचारिभ्य पादं कालक्रमेण च. ಏತಸ್ಯ ಅರ್ಥ ನಾಲ್ಕನೇ ಒಂದು ಭಾಗ ವಿಧಿಯನ್ನುಗಳಿಂದ ಕಾಮ್ಲು ಭಾಗ ಸ್ವಂತ ಬುದ್ಧಿಯಿಂದ ಕಾಲು ಭಾಗ ಸಹಪಾಠಿಗಳಿಂದ ಹಾಗೂ ಇನ್ನುಳಿದ ಕಾಲಕ್ರಮೇಣವಾಗಿ ತಿಳಿದು ಬರುತ್ತದೆ.